स्कॉलरशिप मॅथ्स स्टँडर्ड 7चा आज आपल्याला सिलेबस बघायचा आहे। आता याच्यामध्ये किती टॉपिक आहेत, त्या टॉपिकला किती मार्क्स आहेत, त्या टॉपिकवर किती क्वेश्चन येणार आहेत हे पण आज आपण बघूया। तर तुमचा फर्स्ट चॅप्टर असणार आहे नंबर वर्क। आता नंबर वर्क या चॅप्टरमध्ये 4 सब युनिट आहेत। तर फर्स्ट सब युनिट आहे इवन नंबर ऑड नंबर। इवन नंबर आणि ऑड नंबर म्हणजेच काय, तर ज्या नंबर्सच्या युनिट प्लेसला 2, 0, 4, 6, 8 हे नंबर्स असतात त्याला आपण इवन नंबर असं म्हणतो। आणि ज्या नंबर्सच्या युनिट प्लेसला 1, 3, 5, 7 आणि 9 हे नंबर्स असतात त्याला आपण ऑड नंबर्स असे म्हणतो। ठीक आहे, ते कसे ओळखायचे, 1 to 100 मध्ये इवन नंबर किती, ऑड नंबर किती हे सगळं बघायचं आहे। प्राईम नंबर्स म्हणजेच काय, तर ज्या नंबरला 1 आणि त्या नंबरशिवाय कोणत्याच नंबरनी भाग जात नाही त्याला आपण प्राईम नंबर असं म्हणतो। आता 1 हा प्राईम नंबर पण नाही आणि कंपोजिट नंबर पण नाही। आता कंपोजिट नंबर म्हणजेच काय, तर ज्या नंबरला 1 आणि त्या नंबरशिवाय खूप साऱ्या नंबर्सनी आपण डिवाइड करू शकतो त्याला आपण कंपोजिट नंबर असं म्हणतो। ठीक आहे, आता ट्रायंग्युलर नंबर्स अँड रोमन न्यूमरस। रोमन न्यूमरस म्हणजेच काय, तर फॉर एक्झाम्पल आपण हे असे सायन्स बघतात, I, V, IV, दीज आर द रोमन न्यूमरल्स। आता याचे सिम्बॉल्स आणि या सिम्बॉल्सचं मीनिंग काय आहे ते पण आज या चॅप्टरमध्ये आपल्याला पाहायचं आहे। ठीक आहे, आता सेकंड सब युनिट आहे नॅचरल नंबर्स, होल नंबर्स। नॅचरल नंबर्स म्हणजेच काय, तर ज्या नंबर्स स्टार्ट होतात 1नी, आपण नेहमीसाठी वापरतो रोजच्या जीवनामध्ये जे नंबर्स वापरतो त्याला आपण नॅचरल नंबर्स असं म्हणतो। फॉर एक्झाम्पल 1, 2, 3, 4 डॉट डॉट इकडे वाढत जातात ते आहेत नॅचरल नंबर्स। ओके, त्याच्यानंतर होल नंबर्समध्ये 0 ॲड होतो, 0, 1, 2, 3 इकडे वाढत जातात, हे झाले होल नंबर्स। त्यानंतर इंटिजर म्हणजे काय, तर इंटिजर म्हणजेच काय, तर 0 पॉझिटिव्ह नंबर्स 1, 2, 3 या साईडला वाढत जाणार आणि निगेटिव्ह नंबर्स। ओके, आता हे निगेटिव्ह नंबर्स म्हणजे काय, निगेटिव्ह नंबर्स कसे डेव्हलप झाले हे सगळं आपल्याला पाहायचं आहे इंटिजर्समध्ये। आणि रॅशनल नंबरमध्ये मग परत आपण फ्रॅक्शन्स ॲड करतो, 0, 1/2, 1, 2। ओके, तर एनी नंबर P upon Q इज कॉल्ड रॅशनल नंबर whenever Q is not equal to 0 त्याला आपण रॅशनल नंबर असं म्हणतो। थोडक्यात डेफिनेशन सांगितलेले डिटेलमध्ये आपण या चॅप्टरमध्ये बघणारच आहोत। हे झालं तुमचं सेकंड सब युनिट। तर थर्ड सब युनिट आहे रॅशनल नंबर। अगेन रॅशनल नंबरवर डीपमध्ये आपल्याला बघायचं आहे आणि ऑपरेशन्स ऑन रॅशनल नंबर। ऑपरेशन्स म्हणजेच काय, तर ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, दीज आर द ऑपरेशन्स ऑन रॅशनल नंबर्स। ठीक आहे, हा फोर्थ सब युनिट आहे नंबर लाईन। नंबर लाईन म्हणजेच काय, आता ही जी लाईन आहे एनी लाईन मी ड्रॉ केली। आता या लाईनला आपण नंबर लाईन कधी म्हणतो, जेव्हा लाईनच्या मिडलला एकदम 0 असतो, लाईनच्या राईट साईडला पॉझिटिव्ह नंबर्स असतात ऑल। ठीक आहे, आणि सगळे नंबर्स इक्विडिस्टन्स असतात आणि लाईनच्या लेफ्टला निगेटिव्ह नंबर्स असतात। ओके, ते पण इक्विडिस्टन्स असतात। ठीक आहे, आणि लाईनच्या या साईडला 3 जितक्या डिस्टन्सला आहे 0 पासून तेवढ्याच डिस्टन्सला 0 पासून या साईडला -3 असतो। ठीक आहे, हे थोडक्यात नंबर लाईनबद्दल अजूनही डिटेलमध्ये आपण या चॅप्टरमध्ये बघणारच आहोत। तर पूर्ण हा नंबरवर जो टॉपिक आहे तो आहे 8 मार्क्ससाठी आणि याच्यावर तुम्हाला अंदाजे 4 क्वेश्चन्स येतील। ठीक आहे, 1 क्वेश्चन असतो 2 मार्क्ससाठी। ठीक आहे, एकदम इझी आहे केला तर। नेक्स्ट टॉपिक आहे ऑपरेशन ऑन नंबर्स। आता याच्यामधलं फर्स्ट सब युनिट आहे डिव्हिडंड, डिवायझर, टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी। तर आता आपण एखादा क्वोशंट आहे म्हणजेच इथे, तर आता इथे 16ला डिव्हिडंड म्हणतो, 4ला डिवायझर असं म्हणतो। मग आता टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी म्हणजे काय, तर नंबर्सला पाहिल्या आपल्याला कळावं की आता इथं 16 हा नंबर 4नी डिव्हिजिबल आहे का नाही, ते मला इझिली करता येतं कारण 16 4च्या टेबलमध्येच आहे। पण आता याच्यापेक्षा थोडासा मोठा नंबर आहे, 326 हा नंबर आहे। मग आता हा नंबर 2नी डिव्हिजिबल आहे का, तर याला 2नी डिवाइड केल्याशिवाय मला कळावं, तर त्याच्यासाठी टेस्ट आहेत। मग आता 2ची काय टेस्ट आहे, तर ज्या नंबर्सच्या युनिट प्लेसला 0, 2, 4, 6, 8 हे नंबर्स आहेत ते नंबर 2नी डिव्हिजिबल असतात। तर या नंबरच्या युनिट प्लेसला आहे का, या नंबर्सपैकी कोणता नंबर, तर आहे, त्याच्यामुळे हा नंबर 2नी डिव्हिजिबल आहे। मी 2नी डिव्हिजिबल केल्याशिवाय सांगू शकले की हा नंबर 2नी डिव्हिजिबल आहे, त्यालाच आपण टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी असं म्हणतो। तर अशाच डिफरंट नंबर्सच्या
टेस्ट बघायचे आहे 2, 3, 4, 6, 8, 11च्या आपल्याला टेस्ट बघायचे आहेत डिव्हिजिबिलिटी टेस्टमध्ये. आता नेक्स्ट आहे स्क्वेअर अँड स्क्वेअर रूट. तर एखाद्या नंबरचा स्क्वेअर म्हणजेच काय, तर त्याच नंबरने मल्टिप्लाय करणे, त्यालाच आपण त्या नंबरचा स्क्वेअर असं म्हणतो. आणि प्लस स्क्वेअर रूट काढणे. स्क्वेअर रूट कसं काढायचं, आता फॉर एक्झाम्पल हे आहे स्क्वेअर रूटचं साईन, तर √25चं स्क्वेअर रूट निघतं 5. ठीक आहे, तर हे स्क्वेअर रूट कसं काढायचं ते पण आपल्याला पाहायचं आहे. आणि क्यूब रूट, तर एखाद्या नंबरचं क्यूब म्हणजेच काय, तर त्याच नंबरने 3 टाइम्स मल्टिप्लाय करणे, त्याला त्या नंबरचं क्यूब असं म्हणतं. 8 क्यूब, तर 8 क्यूब किती आहे 512. आणि 512चं 512चं क्यूब रूट किती असेल तर ते 8 असेल. ठीक आहे, तर हे क्यूब कसे काढायचे आणि क्यूब रूट कसे काढायचे ते पण आपल्याला पाहायचं आहे. नेक्स्ट टॉपिक आहे HCF आणि LCM. तर एखाद्या नंबरचा HCF म्हणजेच काय, तर हायेस्ट कॉमन फॅक्टर. HCF आणि LCM आपल्याला 2 किंवा 2पेक्षा जास्त नंबर्सचा असतील तर काढता येतो. ठीक आहे, आता फॉर एक्झाम्पल आपल्याला 4 आणि 20 यांचा HCF घ्यायचा आहे. ठीक आहे, HCF म्हणजेच काय, हायेस्ट कॉमन फॅक्टर. मग ते या दोन्हीमध्ये हायेस्ट कॉमन फॅक्टर कोण आहे, आता हे एकमेकाच्या टेबल 4च्या टेबलमध्येच 20 आहे, त्याच्यामुळं यांचा HCF काय येईल तर 4 येतो. ठीक आहे, आणि आता यांचा LCM म्हणजेच काय, तर LCM म्हणजे लोएस्ट कॉमन मल्टिप्लाय. तर आता 4 आणि 20चा LCM येतो 20. ठीक आहे, तर हे एकमेकाच्या टेबलमध्ये आहेत, त्याच्यामुळं मला त्यांचे ओव्हरऑली HCF आणि LCM सांगता आले. पण सगळ्याच नंबरचे HCF आणि LCM आपल्याला तोंडी सांगता येत नाही, ते काढावे लागतात. ते कसे काढायचे ते या टॉपिकमध्ये आपल्याला बघायचं आहे. नेक्स्ट टॉपिक आहे फ्रॅक्शन्स. फ्रॅक्शन म्हणजे काय, आता फॉर एक्झाम्पल आपण इथे आता 3/2 घेऊया. एनी फ्रॅक्शन, स्मॉल फ्रॅक्शन घेते. फ्रॅक्शनमध्येच काय असतं, वरचा न्यूमरेटर असतो, खालचा असतो डिनॉमिनेटर. ठीक आहे, आता या फ्रॅक्शनमध्ये आपल्याला रेग्युलर फ्रॅक्शन्स अँड डेसिमल फ्रॅक्शन. रेग्युलर फ्रॅक्शन आणि डेसिमल फ्रॅक्शनमधला डिफरन्स पण थोडक्यात मी तुम्हाला सांगते. तर हा आहे रेग्युलर फ्रॅक्शन. आणि डेसिमल फ्रॅक्शन म्हणजेच काय, तर ज्यांचा डिनॉमिनेटर 10 असतो त्याला आपण डेसिमल फ्रॅक्शन असं म्हणतो. ठीक आहे, 3/2 रेग्युलर फ्रॅक्शन आणि 3/10 डेसिमल फ्रॅक्शन. तर रेग्युलर फ्रॅक्शनचं डेसिमल फ्रॅक्शनमध्ये आपल्याला कन्व्हर्शन करता येतं. ठीक आहे, आता त्याच्यानंतर याच्यावरचेच आपल्याला एक्झाम्पल बघायचे आहेत. 5th आहे इंडायसेस. इंडायसेस म्हणजेच काय, आता मी फॉर एक्झाम्पल इथे लिहिते 4⁻3. आता इथे 3 जो लिहिलेला आहे तो आहे इंडेक्स 4चा. 4⁻3च काय मिनिंग आहे, 4 × 4 × 4. असे स्मॉल एक्झाम्पल घेत आहे. ठीक आहे, आता याच्यामध्ये रूल्स ऑफ इंडायसेस पण आपल्याला पाहायचे आहेत. नेक्स्ट टॉपिक आहे रेशो, प्रपोर्शनल आणि पार्टनरशिप. ओके, आता याच्यामध्ये रेशो म्हणजेच काय, आता इथे मी 3/2 असं लिहिलेलं आहे, तर हा फ्रॅक्शन आहे. मग याचाच रेशो 3:2. ओके, यालाच आपण रेशो असं म्हणतो. आणि प्रपोर्शन, तर ज्यावेळेस 2 किंवा 3 थिंग्स एकमेकावर डिपेंड असतात त्याचा आपण प्रपोर्शनेट आहेत असं म्हणतो. ते आपण इथं या टॉपिकमध्ये समजून घेऊया. आणि त्याच्यावरचे एक्झाम्पल्स ॲडिशनल टाईम वर्क आणि स्पीडवरचे पण एक्झाम्पल इथं पाहायचे आहेत. नेक्स्ट टॉपिक आहे व्हेरिएशन. आता व्हेरिएशन म्हणजेच काय, 2 टाईप्स आहेत, डायरेक्ट व्हेरिएशन आणि इनडायरेक्ट व्हेरिएशन. फॉर एक्झाम्पल मी देते, आता हा पेन आहे, आता 1 पेन घेतला तर मला 10 रुपीजला मिळेल. आणि जर मी 10 पेन घेतले तर ते मला 100 रुपीजला घेते. तर पेनची आता ज्यावेळेस आपण क्वांटिटी वाढली की प्राईस वाढते, क्वांटिटी कमी झाली की प्राईस कमी होते, त्याला आपण डायरेक्ट व्हेरिएशन असं म्हणतो. ठीक आहे, आणि आता इन्व्हर्समध्ये काय, तर आता ज्यावेळेस मी गाडीची स्पीड वाढवेल त्यावेळेस माझं डिस्टन्स कमी होईल, पटकन मी पोहोचेन एखाद्या ठिकाणी. तर हे एक्झाम्पल आहे इन्व्हर्स व्हेरिएशनचं. म्हणजे एक क्वांटिटी वाढली की दुसरी कमी होते, त्यालाच आपण इन्व्हर्स व्हेरिएशन असं म्हणतो. तर डायरेक्ट आणि इन्व्हर्स व्हेरिएशन आपल्याला या टॉपिकमध्ये बघायचं आहे. नेक्स्ट टॉपिक आहे टाईम, स्पीड आणि वर्कवर आहे. ठीक आहे, आता याच्यावर टाईम, स्पीड आणि वर्कचे एक्झाम्पल्स असतील. डिफरंट फॉर्म्युल्यावर आधारित हे एक्झाम्पल आहेत. नेक्स्ट टॉपिक आहे ॲव्हरेज. आता ॲव्हरेज म्हणजेच काय, तर आता माझ्याकडे आता 20, 30 आणि 40 असे
क्लासमध्ये स्टुडंट्स आहेत, डिफरंट क्लासमध्ये आहेत, 3 क्लासमधले, हे ए क्लासमधले, हे बी क्लासमधले आणि हे सी क्लासमधले. ठीक आहे. तर ऑन ॲन ॲव्हरेज माझ्याकडे किती स्टुडंट्स आहेत ते मला पाहायचं आहे. तर माझ्याकडे एवढे टोटल स्टुडंट्स आहेत आणि आता किती क्लास आहेत, 3 आहेत. तर 3 क्लासमध्ये मिळून इतके स्टुडंट्स आहेत. ठीक आहे. तर आता यांची ॲडिशन करायची आणि ॲव्हरेज काढायची आहे. ठीक आहे. 70 आणि इथं 90 आहे यांची ॲडिशन 3. तर ऑन ॲन ॲव्हरेज माझ्या क्लासमध्ये 30 स्टुडंट्स आहेत एका क्लासमध्ये. ठीक आहे. 3 क्लासमधची ॲव्हरेज काढली आहे. तर ॲव्हरेज म्हणजेच काय, थोडक्यात टोटल क्वांटिटीची ॲडिशन करायची अपॉन किती क्वांटिटी आहे ती. ठीक आहे. तर आता हा ऑपरेशन ऑन नंबर्स हा पूर्ण टॉपिक आहे तुम्हाला 18 मार्क्ससाठी आणि त्याच्यावर 9 क्वेश्चन्स येतील. ठीक आहे. नेक्स्ट टॉपिक आहे आपला जॉमेट्री. तर जॉमेट्रीमध्ये आपल्याला बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री पाहायचं आहे. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे पॉईंट. एका कोणत्या पण डॉटला आपण पॉईंट असं म्हणतो, त्याला कॅपिटल लेटरने नेहमी आपण नाव देतो. त्याच्यानंतर आहे सेगमेंटला एंड पॉईंट्स असतात. ठीक आहे. ए बी हा एनी सेगमेंट आहे, त्याला सेगमेंट मेजर करता येतो. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे लाईन. तर लाईन दोन्ही पण साईडनी वाढत जाते, त्याला एंड पॉईंट्स नसतात लाईनला. ओके. लाईन एल झाली ही. त्याच्यानंतरचा आहे रे. तर रे फक्त एका साईडनी वाढत जातो, हा रे ए बी आहे. त्याच्यानंतर आहे अँगल. आता हा एनी अँगल मी ए बी सी हा ड्रॉ केलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर झिरो अँगल म्हणजेच काय, तर ज्यावेळेस हा रे ह्या अँगलचा रे बी ए आणि रे बी सी एकाच लाईनमध्ये असतील. ठीक आहे. त्याला आपण झिरो अँगल असं म्हणतो. ठीक आहे. एनी रेमध्ये पण झिरो अँगल असतो. ठीक आहे. आता ह्या अँगलचा झिरो अँगल रे बी सी असा तयार होतो. ठीक आहे. त्यानंतर आहे स्ट्रेट अँगल. ओके. स्ट्रेट अँगल म्हणजेच कोणता, तर तो 180 डिग्रीचा आपल्याला स्ट्रेट अँगल असं म्हणतो. हा बी सी झाला. आता त्याच्यानंतर हा रे बी ए हा रे सरळ होतो. ठीक आहे. आणि याचं मेजरमेंट 180 डिग्री येतं, तर याला आपण स्ट्रेट अँगल असं म्हणतो. असं हे अँगल म्हणजे काय ते पाहायचं आहे. प्लस प्लेन ही कन्सेप्ट. आता हा बोर्ड जो आहे त्याला आपल्याला प्लेन असं म्हणता येतं. प्लेन चारी पण साईडनी वाढत जात असतं. ओके. आता नेहमीच असं म्हणजे आता ह्या बोर्डसारखंच प्लेन असेल असं काही नाही आहे. प्लेग्राऊंड पण प्लेन असेल किंवा आता ह्या याच्यावर भिंतीवर मी जे बोर्ड अडकवलं ती भिंत पण प्लेन असू शकते. तर प्लेन अशी ही मोठी कन्सेप्ट पण पाहायची आहे आपल्याला. त्याच्यानंतर अपोजिट अँगल म्हणजेच काय ते पण पाहायचं आहे. ठीक आहे. तर आता हे तयार झाले अपोजिट अँगल्स, हा अँगल आणि हा अँगल. ठीक आहे. आता त्याच्यानंतर आहे ॲडजसंट अँगल म्हणजेच एका ज्यांचा एक रे कॉमन असतो त्याला आपण ॲडजसंट अँगल असं म्हणतो. ठीक आहे. आता इथं मी ॲडजसंट अँगल काढते डी. तर डी बी सी आणि डी बी ए हे ॲडजसंट अँगल आहेत. म्हणजे त्यांची एक अँगलमध्ये 2 रे असतात ना, तर एक रे त्यांचा कॉमन असतो. ठीक आहे. तर हा झाला ॲडजसंट अँगल. त्याच्यानंतर सप्लिमेंटरी अँगल. तर ज्या 2 अँगल्सचं मेजरमेंटची जर आपण सम घेतली तर ती 180 डिग्री आली, तर ती आहे सप्लिमेंटरी अँगल. आणि ज्या 2 अँगल्सचं मेजरमेंटची सम 90 डिग्री असते त्यांना कॉम्प्लिमेंटरी अँगल्स असं म्हणतात. ठीक आहे. नंतर आहे अँगल बायसेक्टर. आता अँगल बायसेक्टर म्हणजेच काय, तर आता इथं ए बी सी हा अँगल काढला, तर रे बी डी बरोबर ह्या अँगल ए बी सीचे 2 भाग करतो, इक्वल पार्ट्स करतो 2. ठीक आहे. त्याच्यामुळं हा अँगल आणि हा अँगल इक्वल होतो. तर रे बी डीला आपण अँगल बायसेक्टर असं म्हणतो. ठीक आहे. त्यानंतर परपॅन्डिक्युलर बायसेक्टर. ओके. परपॅन्डिक्युलर बायसेक्टर कशाला असतो, तर कोणत्या लाईनला किंवा लाईन सेगमेंटला आपल्याला परपॅन्डिक्युलर बायसेक्टर काढता येतो किंवा लाईनला पण आपण परपॅन्डिक्युलर बायसेक्टर काढू शकतो. ठीक आहे. फक्त लाईनचा ते बायसेक्ट करू शकत नाही, लाईनवर आपण परपॅन्डिक्युलर काढू शकतो. ठीक आहे. आता सेगमेंटवर परपॅन्डिक्युलर बायसेक्टर जर आपण काढला, ठीक आहे, हा काढला आपण परपॅन्डिक्युलर बायसेक्टर, तर हा या सेगमेंटचे दोन्ही समान भाग करतो. ठीक आहे. आता इथं सेगमेंट आहे त्याच्यामुळे इथं आपण डॉट देऊया. ठीक आहे. हे झालं परपॅन्डिक्युलर बायसेक्टर. त्याच्यानंतर प्रॉपर्टीज ऑफ कॉन्करंट लाईन्स म्हणजेच काय, तर ज्या 2 किंवा 3 लाईन्स एकाच पॉईंटमध्ये जात असतील तर त्यांना आपण कॉन्करंट लाईन्स असं म्हणतो. त्यांचा पॉईंट ऑफ कॉन्करन्स म्हणजे काय, त्याच्यानंतर इंटिरियर अँगल्स ऑफ द पॉलिगॉन हे पण आपल्याला
पाहायचा आहे. पॉलिगॉन म्हणजेच काय, तर आता या टाईपची काही मोठी डायग्रॅम असते त्याला आपण पॉलिगॉन असं म्हणतो. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये इंटिरियर अँगल्समध्ये काय कनेक्शन आहे ते पण आपल्याला पाहायचं आहे. आता नेक्स्ट आहे प्रॉपर्टीज ऑफ पॅरलल लाईन्स. ओके, सेकंड सबमिट. पॅरलल लाईन म्हणजेच काय, तर ज्या टू लाईन एकमेकांना कधीच इंटरसेक्ट करत नाही त्याला आपण पॅरलल लाईन असं म्हणतो. ठीक आहे, तर लाईन यल आणि लाईन यम जर पॅरलल असतील तर ह्या किती पण इकडं वाढत गेलं तर ह्यांच्यामधलं डिस्टन्स हे कॉन्स्टंट राहतं, ते एकमेकांना कधीच इंटरसेक्ट करत नाहीत. ठीक आहे, ॲडजसंट अँगल्स. ओके, ह्याच्यामधले पण आता पॅरलल लाईनमुळे तयार होणारे ॲडजसंट अँगल, इंटिरियर अँगल आणि अल्टरनेट अँगल्स म्हणजे काय आणि त्याच्यामध्ये काय कनेक्शन आहे ते पण आपल्याला पाहायचं आहे. आता ह्या टू जर पॅरलल लाईन असेल तर त्यांचा हा एक इंटरसेक्ट करणारी लाईन असेल, तर या लाईनमुळं इथे आणि इथे किंवा इथे इथे जे अँगल्स तयार होतात त्यांचं काय कनेक्शन आहे ते आपल्याला पाहायचं आहे. नेक्स्ट सब युनिट आहे सर्कल. तर सर्कल म्हणजेच काय, तर आता माझ्या हातात जी बांगडी आहे की नेहमी फक्त ह्या बाहेरची कडा असते, मधून सगळं पोकळ असतं, त्याला आपण सर्कल असं म्हणतो. ठीक आहे, सर्कलमध्ये आपल्याला आर्क ऑफ सर्कल म्हणजेच काय, तर इथे जर हे एनी सर्कल काढलं त्याचा ओ रेडियस असेल तर ए बी आणि एक्स हा आर्क झाला. ओके, या सर्कलवरचा ए एक्स बी हा आर्क झाला. हा मायनर आर्क म्हणजे लहान आर्क आहे आणि इकडचा आहे तो मेजर आर्क. ओके, ए वाय बी हा झाला मेजर आर्क, मोठा आर्क. त्याच्यानंतर सेंट्रल अँगल म्हणजे काय आणि मेजर ऑफ आर्क कसं काढायचं. सेंट्रल अँगल म्हणजेच काय, तर तो कोणत्या पण सर्कलवरच्या 2 पॉईंट्सनी सेंटर ऑफ द सर्कलला जर एखादा अँगल तयार केला तर त्याला आपण सेंट्रल अँगल असं म्हणतो. मग आता ह्या सेंट्रल अँगलचं मेजरमेंट आणि ह्या आर्कच्या मेजरमेंटचं काय कनेक्शन आहे ते पण आपल्याला पाहायचं आहे. ठीक आहे, तर नेक्स्ट सब युनिट आहे प्रॉपर्टीज ऑफ ट्रायंगल. तर एनी आता आपल्याला या टाईपच्या डायग्रामला आपण ट्रायंगल असं म्हणतो. ठीक आहे, ए बी सी एनी ट्रायंगल आहे. तर या ट्रायंगलच्या आपल्याला डिफरंट प्रॉपर्टीज बघायच्या आहेत. ठीक आहे, नेक्स्ट टॉपिक आहे प्रॉपर्टीज ऑफ क्वाड्रिलॅटरल. क्वाड्रिलॅटरल म्हणजेच काय, तर आता या टाईपच्या डायग्रामला आपण क्वाड्रिलॅटरल असं म्हणतो. ठीक आहे, 4 पॉईंट्स जॉईन होतात तिथे. ए बी सी डी इज एनी क्वाड्रिलॅटरल. स्क्वेअर इज एनी क्वाड्रिलॅटरल किंवा पॅरलोग्राम पण एक क्वाड्रिलॅटरल आहे. ओके, तर प्रॉपर्टीज ऑफ क्वाड्रिलॅटरलमध्ये डिफरंट क्वाड्रिलॅटरलच्या प्रॉपर्टीज आपल्याला पाहायच्या आहेत. ठीक आहे, आता नेक्स्ट टॉपिक आहे पायथागोरस थेरम. तर पायथागोरस थेरम येतो कुठं, तर तो येतो राईट अँगल ट्रायंगलमध्ये. ठीक आहे, आता हा एनी राईट अँगल ट्रायंगल आहे. आपण यांचं नाव वेगळं देऊया. एक्स वाय झेड जर हा राईट अँगल ट्रायंगल असेल तर या राईट अँगल ट्रायंगलमध्ये हा जो हायपोटेन्यूस असतो म्हणजेच राईट अँगलच्या समोरची साईड ती कशाच्या इक्वल असते, तर ह्या 2 साईड्सच्या म्हणजे हायपोटेन्यूसचा स्क्वेअर केला तर तो या 2 साईड्सच्या स्क्वेअरच्या ॲडिशन एवढी असते. हा झाला पायथागोरसचा थेरम. ठीक आहे, तर याच्यावरचं डिटेल एक्झाम्पल बघायचे आहेत आपल्याला. नेक्स्ट टॉपिक आहे 3 डायमेन्शन ऑब्जेक्ट. 3 डायमेन्शन ऑब्जेक्टमध्ये आपल्याला काय पाहायचं आहे, तर ट्रायंग्युलर प्रिझम पाहिला असेल तर ज्यावेळेस लाईट पास होते प्रिझममधून त्यावेळेस 7 कलर्स दिसतात आपल्याला तो प्रिझम. ठीक आहे, आता त्याच्यामध्ये रेक्टँग्युलर प्रिझमच्या काय प्रॉपर्टीज आहेत किंवा स्पेअर्स. ओके, स्पेअर म्हणजे आता मी सर्कल म्हणजे आतून पोकळ आहे असं सांगितलं आणि स्पेअर म्हणजे मधून पूर्ण भरीव असतं ते असतं स्पेअर्स. त्याच्यामध्ये नेट युझिंग सरफेसेस, व्हर्टायसेस अँड एजेस आपल्याला पाहायचा आहे. तर हा पूर्ण जॉमेट्री हा टॉपिक म्हणजे खूपच मोठं सब युनिट आहे हे. आता हे युनिट तुम्हाला येणार आहे 22 मार्क्ससाठी, ह्याच्यावर येणार आहेत 11 क्वेश्चन. तर एकदम इझी युनिट आहे हे केलं तर. ठीक आहे, नेक्स्ट टॉपिक आहे मेन्च्युरेशन. तर आता हा दिसत जरी स्मॉल असेल सिलेबस तरी पण हा खूप जास्ती मार्कासाठी आहे आणि एकदम सिम्पल आहे. ठीक आहे, तर आता याच्यामध्ये फर्स्ट सब युनिट आहे डायमेन्शन्स, लेंथ, मास, कॅपॅसिटी, मेजरिंग टाईम, कॉईन्स अँड करन्सी नोट्स. तर आता लेंथचे जे मेजरमेंट्स आहेत, लेंथचे कोणकोणते मेजरमेंट आहेत तर मीटर, सेंटीमीटर, किलोमीटर यांचे कन्व्हर्शन. मासचे कोणकोणते मेजरमेंट आहेत तर किलोग्रॅम, ग्रॅम. ओके, नंतर कॅपॅसिटीचे तर कॅपॅसिटी म्हणजेच काय लिटर, मिलीलिटर. ओके, आणि टाईम मेजरमेंट्स आपण कशामध्ये करतो तर सेकंदमध्ये करतो,
किंवा मग मिनिटमध्ये करतो किंवा मग आवरमध्ये करतो. आता यांचं एकमेकांमध्ये कन्व्हर्शन कसं करायचं, आवरचं सेकंदमध्ये किंवा सेकंदचं मिनिटमध्ये किंवा मिनिटचं सेकंदमध्ये, ते पण आपल्याला पाहायचं आहे याच्यामध्ये. ठीक आहे. आणि याच्यावरचे एक्झाम्पल्स आता सध्याच्या काळात कॉईन्स अँड करन्सी नोट्स याच्याबद्दल पण आपल्याला काही एक्झाम्पल्स आहेत. तर आता कॉईन्स हल्लीच्या काळात आपण फोनपे वगैरे वापरतो, पण कॉईन्स पण आहेत, बघितलेले आहेत. ठीक आहे. तर त्याच्यानंतर करन्सी आणि नोट्स. ठीक आहे. करन्सी आणि नोट्समध्ये काय, तर करन्सी म्हणजेच काय, तर आपली इंडियाची करन्सी कोणती आहे, तर रुपया आहे. अमेरिकेची करन्सी कोणती आहे, तर ती आहे डॉलर. ठीक आहे. दिस इज द करन्सी. ओके. तर याच्यावरचे आपल्याला एक्झाम्पल्स पाहायचे आहेत. नेक्स्ट सबयुनिट आहे पेरिमीटर. तर पेरिमीटर म्हणजेच काय, आता हा जो ट्रायंगल असेल तर याची पेरिमीटर कशी काढायची, तर याचे जे बाहेरचे कडा आहेत, हे सपोज ही जर 3 सेंटीमीटर असेल, ही 4 असेल आणि ही 5 असेल, तर यांची ज्यावेळेस आपण ॲडिशन करतो त्याला पेरिमीटर ऑफ एनी डायग्राम असं म्हणतो आपण. पेरिमीटर ऑफ ट्रायंगल काढायचे असेल तर आपल्याला 3 + 4 + 5 करावे लागेल. ओके. नेक्स्ट आहे क्वाड्रिलॅटर. तर क्वाड्रिलॅटरची पण पेरिमीटर कशी काढायची ते पाहायचं आहे. एकदम सिम्पल आहे. ठीक आहे. असं डायग्राम दिलेले असते, त्याची लेंथ वगैरे दिलेली असते किंवा काही क्ल्यू दिलेले असतात, त्याच्यावर आपल्याला ह्यांची पेरिमीटर काढायची असते. पॉलिगॉन आणि सर्कलची पण पेरिमीटर आपल्याला कशी काढायची ते पाहायचं आहे. ठीक आहे. तर वेगवेगळे फॉर्म्युले आहेत, फॉर्म्युल्यावरून आपण इझिली काढू शकतो किंवा मग आपल्याला लेन्स माहिती असेल तर त्यांची ॲडिशन करायची पेरिमीटर काढताना. नेक्स्ट आहे एरिया. तर एरिया म्हणजेच काय, आता पेरिमीटर मी तुम्हाला सांगितले ह्या कडांची ॲडिशन म्हणजे पेरिमीटर. तर आता एरिया म्हणजे काय असतं, तर हा मधला पूर्ण जो पोर्शन असतो त्याला एरिया असं म्हणतो. आता हा एरिया ऑफ द ट्रायंगल म्हणजेच हा मी कलर केलेला सगळा एरिया आहे ट्रायंगलचा. ओके. हा पूर्ण मधला सगळा एरिया ऑफ द ट्रायंगल. तर एरिया ऑफ द ट्रायंगलचा काय फॉर्म्युला आहे, 1/2 मल्टिप्लाय बाय बेस मल्टिप्लाय बाय हाईट. ओके. हा ट्रायंगलचा एरियाचा फॉर्म्युला आहे. अजून एक आहे हिरोज फॉर्म्युला. तर त्याच्यामध्ये आपल्याला हाफ पेरिमीटर माहिती पाहिजे. यस इज इक्वल टू, तर यस म्हणजेच आता याची ट्रायंगलची हाफ पेरिमीटर, त्यावरून तो फॉर्म्युला आहे. त्याच्यानंतर आहे एरिया ऑफ द स्क्वेअर. तर एरिया ऑफ द स्क्वेअर एकदम इझी आहे. स्क्वेअरच्या सगळ्या साईड्स इक्वल असतात. ठीक आहे. तर आता एरिया ऑफ द स्क्वेअर म्हणजेच काय, तर ही यस जर साईड असेल तर साईड स्क्वेअर इज द एरिया ऑफ द स्क्वेअर असतो. आणि रेक्टँगल, तर एरिया रेक्टँगलच्या ज्या अपोजिट साईड्स आहेत ना त्या इक्वल असतात. ही जर यल असेल ही बी असेल तर यल मल्टिप्लाय बाय बी हा रेक्टँगलचा एरिया असतो. ठीक आहे. यावरचे वर्ड प्रॉब्लेम पण असतील. ठीक आहे. आता नेक्स्ट आहे सरफेस एरिया ऑफ द क्यूबाइड अँड क्यूब. तर आता क्यूबाइड म्हणजेच काय, तर आता एनी बॉक्स असेल, आपण बूट वगैरे आणतो त्याला आपण क्यूबाइड असं म्हणतो, त्या बॉक्सेसला. ठीक आहे. आणि क्यूब म्हणजे काय, तर क्यूबचे सगळे लेन्स इक्वल असतात. आपण याच्यासाठी यूज करतो बघा, सापशिडी वगैरे खेळण्यासाठी यूज करतो तो क्यूब असतो. क्यूबचे ऑल साईड्स इक्वल असतात. आणि क्यूबाइडच्या ज्या अपोजिट साईड्स आहेत समोरच्या त्या क्यूबाइडच्या अपोजिट साईड्स इक्वल असतात. तर त्यांचा सरफेस एरिया काढायचे हे फॉर्म्युले आहेत. ठीक आहे. तर ते कसे काढायचे, आता सरफेस एरिया ऑफ द क्यूब, तर क्यूबला 6 फेसेस आहेत आणि सगळे फेसेसची लेंथ इक्वल असते. ठीक आहे. तसंच आणि क्यूबाइड, तर क्यूबाइडचे जे अपोजिट फेसेस आहेत त्याची लेंथ इक्वल असते. त्यासाठी डिफरंट फॉर्म्युले आपल्याला शिकायचे आहेत याच्यामध्ये. आता नेक्स्ट आहे, तर हे जे पूर्ण मेन्च्युरेशन हे सब युनिट आहे, ते सब युनिट येणार आहे तुम्हाला 16 मार्क्ससाठी. सिलेबस जरी कमी असला तरी खूप असे मार्क्स आहेत आणि काही नाही, याच्यावर जर फॉर्म्युले व्यवस्थित केले तर इझिली आपल्याला हा मेन्च्युरेशन हा टॉपिक येऊन जातो. तर मेन्च्युरेशन हा टॉपिक आहे 16 मार्क्ससाठी. याच्यावर आपल्याला 8 क्वेश्चन्स येतील अंदाजे. नेक्स्ट टॉपिक आहे स्टॅटिस्टिक्स. तर याच्यामध्ये आपल्याला काही रॉ डाटा दिलेला असतो. आता या रॉ डाटावरून आपल्याला त्या डाटाचं मीन काढायचं असतं किंवा त्या डाटाची फ्रिक्वेन्सी काढायची असते किंवा त्याच्यावरून आपल्याला डिस्ट्रीब्युशन टेबल तयार करायचा असतो. तर त्या रॉ डाटा म्हणजेच काय, तर मी आता एखादा माझा शाळेचा क्लास आहे, तर शाळेच्या क्लासमधील मॅथ्सचे सगळ्या गर्ल्सचे मार्क्स, ओके, आणि सगळ्या बॉईजचे मार्क्स तुम्हाला दिलेले आहेत. ठीक आहे. तर या रॉ डाटावरून किंवा सगळ्या सब्जेक्टचे मार्क्स दिले, तर याच्यावरून आपल्याला त्या डाटाचा डिस्ट्रीब्युशन टेबल तयार करता येतो. डिस्ट्रीब्युशन टेबल म्हणजेच काय, तर आता हायेस्ट मार्क कोणाला पडले,
सपोज आता 50 आउट ऑफ असेल तर कुणाला 23 पडतील, कुणाला 47 पडतील, कुणाला 40 पडतील, कुणाला 50 पडतील. ओके. तर आता यांचे आपल्याला रेंजेस तयार करायचे. ठीक आहे. म्हणजे 10 to 20 कुणाला पडले मार्क्स, 20 to 30 कुणाला पडले, 30 to 40 कुणाला पडलेत आणि 40 to 50 मार्क्स कुणाला पडलेत. ठीक आहे. असे मी सपोज 10 मुलांचे मार्क्स किंवा मुलींचे मार्क्स दिलेले असतील तर ओके 10 to 20 एका मुलीला मार्क पडले आहेत, 20 to 30 3 मुलींना मार्क्स पडलेले आहेत. ओके. याच्यामधले किती 1 2 3 4 असे 5 मुलं आहेत आणि आता 40 to 50 कोणीच नाही असं पण असू शकतं. म्हणजे या टाईपमध्ये आपल्याला डिस्ट्रीब्युशन टेबल तयार करायचं आहे. आणि आता फ्रिक्वेन्सी म्हणजे काय तर जास्तीत जास्त मार्क्स कोणाला पडले आहेत तर जास्तीत जास्त मार्क्स आता 30 to 40 आलेले आहेत. ठीक आहे. तर या टाईपमध्ये फ्रिक्वेन्सी आता मीन आणि फ्रिक्वेन्सीचे काय व्हेरियस फॉर्म्युले असतात ते पण कसे काढायचे ते पाहायचं आहे. नेक्स्ट आहे बारग्राफ आणि जॉईंट बारग्राफ. तर बारग्राफ म्हणजे काय तर ही बारग्राफ म्हणजे या टाईपची डायग्राम असते. ठीक आहे. या टाईपची डायग्राम असते बारग्राफ म्हणजे. आता याच्यामध्ये आपल्याला इथे खाली पण काही माहिती दिलेली असते. आता हे सपोज आता इथे पॉप्युलेशन आहे. ओके. पॉप्युलेशन आता ही आहे एका शहराची कोणत्या तरी एका, ही पुण्याची पॉप्युलेशन आहे, ही आहे मुंबईची पॉप्युलेशन. ओके. आता ही पॉप्युलेशन आहे आणि आता इथे काय आहे तर आता इथे त्यांचे नंबर्स. ओके. किती पॉप्युलेशन आहे तर आता ह्याच्यावर आपल्याला इझिली हे किती आहे काय आहे हा डाटा आपल्याला फाइंड आउट करता येतो आणि त्यावरचे आपल्याला एक्झाम्पल्स क्वेश्चन्स विचारलेले असतात. ठीक आहे. आता याच बारग्राफ नंतर आहे जॉईंट बारग्राफ. जॉईंट बारग्राफ पण सेमच कॉन्सेप्ट आहे. तर या टाईपमध्ये असतात जॉईंट बारग्राफ. इथं एक वेगळी काहीतरी त्यांनी डिफरेन्शिएट केलेलं असतं. आता इथं एक क्लास आहे तर आता हे म्हणजे गर्ल्सचे मार्क्स असतील आणि हे म्हणजे बॉईजचे मार्क्स असतील असं त्यांनी डिफरेन्शिएट करून आपण जॉईंट बारग्राफ पण ड्रॉ करू शकतो. आणि याच्यावरचे काही एक्झाम्पल्स हा डाटा दिलेला असतो त्यांनी किंवा ही डायग्राम दिली असते त्याच्यावरचे आपल्याला एक्झाम्पल्स किंवा क्वेश्चन्स सॉल्व करायचे असतात. तर आता हे स्टॅटिस्टिक एकदम इझी टॉपिक आहे. तर हा टॉपिक येणार आहे 6 मार्क्ससाठी म्हणजे त्याच्यावरचे 3 क्वेश्चन्स येतील. ठीक. नेक्स्ट टॉपिक आहे ॲप्लाइड मॅथ. तर ॲप्लाइड मॅथमध्ये फर्स्ट सब युनिट आहे पर्सेंटेज. तर पर्सेंटेज म्हणजे एखादं आपण कंपॅरिझन करतो 100 सोबत त्याला आपण पर्सेंटेज असं म्हणतो. ठीक आहे. तर आता आपण म्हणतो मला 84% पडलं एक्झाममध्ये. ओके. पर्सेंट म्हणजेच काय तर 100 म्हणजे जर टोटल 100 असेल तर 100पैकी तर मला फक्त 84 मिळालेले आहेत ते पर्सेंटेज. तर पर्सेंटेज कसं काढायचं त्यावरचे काही एक्झाम्पल्स आपल्याला बघायचे आहेत. नेक्स्ट आहे सिम्पल इंटरेस्ट अँड बँक. तर सिम्पल इंटरेस्ट म्हणजेच काय तर आता जर मी 1000 रुपीज घेतले एखाद्या बँकेकडून किंवा एखाद्या व्यक्तीकडून घेतले 1000 रुपीज 1 मंथसाठी तर ते 1000 रुपये मी परत देण्यासाठी 1 मंथसाठी वापरले. मग त्यासाठी माझे 1000 रुपये त्यांना वापरले तर त्यामुळं मी त्याला काय करणार त्याच्याकडून एक्स्ट्रा 70 रुपीज घेणार किंवा माझा काही तो चार्ज असेल तो मी घेणार. ठीक आहे. त्याला इंटरेस्ट असं म्हणतात. ठीक आहे सोप्या भाषेमध्ये. तर सिम्पल इंटरेस्ट कसा काढायचा तर सिम्पल इंटरेस्ट म्हणजे त्यासाठी स्पेशल फॉर्म्युला आहे TNR/100 हा जरा सिम्पल इंटरेस्टचा फॉर्म्युला. तर हे कसं काढायचं ते पाहायचं आहे आपल्याला. आणि बँकेवरचे काही टॉपिक्स आहेत. ठीक आहे. नेक्स्ट आहे प्रॉफिट आणि लॉस. प्रॉफिट म्हणजेच काय तर आता ज्यावेळेस आपण एखादी आता ही पेन आहे तर ही पेन मी एका दुकानातून आणली आहे. दुकानातून 10 रुपीजला आणली पण त्या दुकानदाराने 8 रुपीजला घेतली असेल तर त्याला 2 रुपीजचा प्रॉफिट झालेला आहे. ठीक आहे. तर आता हा झाला प्रॉफिट. आणि तर प्रॉफिट आणि लॉस काढण्यासाठी काही स्पेशल फॉर्म्युले आहेत. प्रॉफिट म्हणजेच काय तर आता सेलिंग प्राईस मायनस कॉस्ट प्राईस. ओके. सेलिंग प्राईस म्हणजे जे विकले ते आणि कॉस्ट प्राईस म्हणजे आधी ज्या किमतीला विकत घेतले ते. आणि लॉससाठी काय आहे तर लॉससाठी आहे CP मायनस सेलिंग प्राईस. ओके. तर हे सगळं आपल्याला पाहायचं आहे. ओके. तर आता पूर्ण जो अप्लाइड मॅथ हा चॅप्टर आहे
तो आहे 14 मार्क्ससाठी. याच्यावर 7 क्वेश्चन्स येतील. ठीक आहे. नेक्स्ट टॉपिक आहे अल्जेब्रा. आता अल्जेब्रामध्ये आपल्याला यूज अल्फाबेट फॉर नंबर्स, काही नंबर्सच्या ऐवजी आपण अल्फाबेट का यूज करायचे आहेत. हे कशासाठी करायचं आपल्याला, तर काही आपल्याला एखादी गोष्ट शोधायची असेल तर त्यासाठी आपण हे असं करतो. ठीक आहे. आणि अल्जेब्रिक एक्सप्रेशन म्हणजे काय, तर 2a 4m दीज आर द अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स. ओके. आता व्हॅल्यू ऑफ द पॉलिनॉमियल, तर पॉलिनॉमियलची व्हॅल्यू कशी काढायची ते पण आपल्याला बघायचं आहे. फॉर एक्झाम्पल x² + x + 1 दिस इज एनी पॉलिनॉमियल. ओके. याची व्हॅल्यू कशी काढायची ते बघायचं आहे. त्याच्यानंतर याच्यावरचे ऑपरेशन्स म्हणजे याची ॲडिशन सबट्रॅक्शन कसं करायचं ते पाहायचं आहे. ठीक. नेक्स्ट आहे आयडेंटिटीजमध्ये आपल्याला आता फॉर एक्झाम्पल a + b ब्रॅकेट स्क्वेअर, तर याचा स्क्वेअर कसा a² + 2ab + b². दिस इज एनी आयडेंटिटी. एक आयडेंटिटी एक्झाम्पल सांगितलं मी. असेच काही अल्जेब्रिक फॉर्म्युले आपल्याला पाहायचे आहेत. त्याच्यानंतर एक्सपान्शन ऑफ स्क्वेअर्स, हे स्क्वेअरचं एक्सपान्शन कसं करायचं आहे याच्यावरून आपल्याला काही एक्झाम्पल्स इझिली सॉल्व करता येतात. आता फॉर एक्झाम्पल मला 98चा स्क्वेअर काढायचा आहे, तर किंवा मग 102चा स्क्वेअर काढायचा आहे मला, तर 100 + 2 असं लिहिणार. मग या फॉर्म्युलाचा मी यूज करणार आहे. 98चा पण आपल्याला काढता येईल. 98ला कसं लिहायचं, 100 - 2. आता a - b साठी ब्रॅकेट स्क्वेअरसाठी पण फॉर्म्युला आहे a² - 2ab + b². हा a - b ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट टॉपिकमध्ये आपल्याला पाहायचं आहे इक्वेशन्स इन वन व्हेरिएबल. इक्वेशन इन वन व्हेरिएबल म्हणजेच काय, तर ॲट फर्स्ट व्हेरिएबल म्हणजे समजून घ्या. व्हेरिएबल म्हणजे आता या टाईपचे स्मॉल लेटर्समध्ये आपण व्हेरिएबल डिनोट करतो, त्याची व्हॅल्यू नेहमी चेंज होत असते, त्याला व्हेरिएबल असं म्हणतो. आता इक्वेशन एका व्हेरिएबलमध्ये असणारे इक्वेशन्स, फॉर एक्झाम्पल x + 1 = 0. आता हे इक्वेशन इन वन व्हेरिएबल असेल. तर आता इथे एक्सची व्हॅल्यू काय येईल, x = -1 येईल. ठीक आहे. तर आता हे याची व्हॅल्यू कशी काढायची आणि याच्यावरचे वर्ड प्रॉब्लेम्स सॉल्व करायचे आहेत आपल्याला या टॉपिकमध्ये. तर हे सगळं आपल्याला अल्जेब्रामध्ये बघायचं आहे. अल्जेब्रा हा टॉपिक आहे 16 मार्क्ससाठी आणि याच्यावर आपल्याला 8 क्वेश्चन्स येतील. तर हा होता तुमचा स्कॉलरशिपचा 7चा मॅथ्सचा सिलेबस. तर आता व्यवस्थित जर ऑब्झर्व केलं तर ज्या ज्या टॉपिकला जास्त वेटेज आहे ते एकदम इझी टॉपिक आहेत. व्यवस्थित जर अभ्यास केला तर आपल्याला इझिली यश मिळू शकतं आहे.